उद्याची पूजा होईल। सुनबाई, अहो काय बोलताय हे? कशी होईल पूजा? मातोश्री, पूजा होईल, पण पूजा कोणाच्या हातून होणार? आपले बाळराजे पूजा करतील। सुनबाई, कुळाचार कुळधर्माची पूजा ही पोरासोरांच्या हातून होत नसते। धाकट्याबाई साहेब, पण पोरासोरांनी केली तरी ती पूजाच होणार। आमचं म्हणणं काय आहे, महाराज पन्हाळगडावरून 4-5 दिवसात शंभूराजांना घेऊन रायगडावर येतील। ते आले की मग पूजा करावी, म्हणजे केलेली पूजा लाभेलही। तुम्ही म्हणताय ते खरंय, पण हे राजकारण आहे। दिलेर खानाचा धोका अजूनही टळलेला नाही। तो केव्हाही आक्रमण करू शकतो। वाटताना वाटतात 4-5 दिवस, पण प्रत्यक्षात त्याचे 4-5 महिने होतात। याचा अनुभव आपल्याला आहे। मग त्यासाठी कुळधर्माच्या पूजेला आडकाठी करायची? आडकाठी नाही, आडकाठीच आहे। महाराज नाहीतर शंभूराजे। बाळराजेंना साधी पूजा करण्याची, देवाला फुलं वाहण्याची सोरी आहे का? मातोश्री, पूजा होणं महत्वाचं। मग ती आबासाहेबांनी केली काय, युवराजांनी केली काय, किंवा आपल्या बाळराजांनी केली काय, ती देवाजवळ पोहोचणारच। शिवाय तिघही मनानं एक आहेत, विचारानं एक आहेत। स्वराज्य हिताच्या एका धाग्यात ते बांधले गेले। तिघांचंही एकमेकांवर अतूट अलोट प्रेम आहे। म्हणून आम्हाला वाटतं की पूजा होऊ द्यावी। सुनबाई, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की कुळाचार कुळधर्माची पूजा ही जाणत्याकडून व्हावी। परंतु तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमची काहीच आडकाठी नाही। होऊ द्या तुमच्या मनासारखं। कसं काय सुचलं तुम्हाला हे शहाणपण? माफी असावी मातोश्री, पण शहाणपण हे सुचत नसतं। ते आतून असावं लागतं, तर ते अशा प्रसंगी प्रकट होतं, असं आऊसाहेब म्हणायच्या। आम्ही अशा प्रसंगी आऊसाहेबांची शिकवण याद करतो, एवढंच। मग ही शिकवण यापुढे विसरू नका। नाही विसरणार। आणि धाकट्या मातोश्रींच्या म्हणण्यानुसार पूजेचा अधिकार हा महाराजांचाच आहे, पण तरीही बाळराजांनी पूजा केली तर त्याचा आनंद महाराजांना होणार हे आम्हाला ठाऊक आहे। मग झालं तर? शिवाय समोरच्याला अधिकार स्वतःहून द्यावा, म्हणजे देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचाही मान राहतो, असं आऊसाहेब म्हणायचे। मातोश्री, तुम्ही करा पूजेची तयारी, आम्ही आहोत मदतीला। आज्ञा असावी। हा शहाणपणाचा कंठ फुटलाय तो आनंदाच्या भरात, आणि हा आनंद आहे महाराज शंभूराजेंना भेटतील याचा। परंतु गेलेत म्हणजे भेट असं नाही हो सुनबाई। केव्हा काय होईल काही सांगता यायचं नाही। झालं मनासारखा? दिलत होकार? धारात द्या। काय गरज होती होकार द्यायची? हा, मोठ्या राणीसाहेबांनी बी तेच पाहिजे। तुला कोणी सांगितलं? सांगितलं धाकट्या राणीसाहेबांनी। हो, पण जर थांबायचं होतं, कशाला उगा गडबड करायची?
घरात त्या सगळे आपलेच आहेत की नाही? असं तुम्हासनी वाटतंय, पर तेचनी बी तसं वाटायला पाहिजे ना. वाटेल. वाट बघत बसा. हा पोक्तपणा उगाच नाही आलेला. मी आज सांगतो, समद्याला औषध आहे, पर स्वभावाला औषध कुठं आहे? हे बघ, पूजा काय आपले बाळराजेच करणार आहे. आणि बाळराजे आम्हाला जीव की प्राण आहेत. आम्ही कधी दुजाभाव केला नाही आणि करणारही नाही. त्यांच्यावर येऊ देत की जरा जबाबदाऱ्या. हवं तुम्ही म्हणताय त्या अर्थाने समद केलं झालं असतं तर आमची ना नव्हतीच हो. पण ह्यांची धोरणं एकात एक असतात, ती कळणं अवघड. म्हणून म्हणतो तुम्ही थोडं थांबायला पाहिजे होतं. घरात त्या पूजा अर्चा करून जर गोष्टी साध्य झाल्या असत्या तर आबासाहेबांनी तलवार हाती कशाला धरली असती? देतो टाक, आम्ही पूजेत ठेवतो, मंत्रून घेतो. नाही हं? ह्या टाकाची पूजा मी युवराजांकडूनच करून घेणार आणि मग माझ्या देवारात ठेवणार. बरं बाई, जशी तुझी मर्जी. मामासाहेब खरंच आलेत ना आबासाहेब? तर मला तसाच निरोप मिळाला म्हणून तर मी मागं धावलो नव. पण त्यांची पागा फौज कुठं दिसत नाही. गडावर वर्दळ सुद्धा नाही. मामासाहेब, हिरोजी काका, हिरोजी काका, हिरोजी काका, कुठं आबासाहेब? कुठं थांबले? कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे निरोप आलाय मोर. महाराज नाहीत आले. आता निरोप आलाय म्हणजे येतच असतील की. हो मामासाहेब, पण निरोप येऊनही आबासाहेबांना यायला एवढा वेळ का लागतो? ठीक आहे. थांबा युवराज, थांबा. मुजरा, आता काय बाबाजीराव? तुमच्या भेटीसाठी गावकरी आले. नाही बाबाजीराव, आमची कोणालाही भेटायची इच्छा नाही. अहो, पायथ्याच्या गावातनं माणसं आली आहेत. हे बघा, मुजरा युवराज. राम राम. आम्ही मसूद मालेचं गायकवाड पाटील. गावात देवीचा उत्सव हाय, तेव्हा देवीची आरती आपल्या हातनं व्हावी अशी समध्या गावाची इच्छा आहे. नाही पाटील, आम्हाला जमणार नाही. तुम्ही सरनोबतांना घेऊन जा. अहो ते तर येतील, तर पोरांची लई इच्छा आहे, नाही म्हणू नका सर. हिरमुड होईल त्यांचा. याच तुम्ही, म्हणजे देवीचा गुलाल बी पडेल तुमच्यावर. स्वराज्याच्या छाव्यासमोर गावातल्या तरण्या पोरासनी एक दोन खेळ बी करून धावता येतील. सारं गाव सुचले तुम्हाला बघण्यासाठी. पाटील, आम्ही सुद्धा असुसलो आहोत आमच्या आबासाहेबांच्या भेटीसाठी. तोपर्यंत आम्ही आमच्या आबासाहेबांना बघत नाही, भेटत नाही, तोपर्यंत आम्हाला काही सुचणार नाही. युवराज, आता एवढा आग्रह करतात तर. मामासाहेब, आमचा देव आम्हाला भेटत नाही, मग इतर देवांच्या जत्रा खेत्रा आमच्या हातून कशा पार पडतील? आबासाहेबांना येऊ द्या, त्यांना भेटू द्या, मग बघू. माफ करा पाटील आम्हाला. युवराज, युवराज माझा ऐका. पाटील, नाराज होऊ नका. युवराजांचं मन जरा थाऱ्यावर नाही. आम्ही समदेजण समजूत घालतो त्यांची. लय उपकार होतील. गाव चातकासारखी वाट पाहता युवराजांची. अहो पाटील, सरनौबताचा शब्द ते नाही डावलायचे. मी घेऊन येतो त्यांना आरतीला. ती जबाबदारी माझी. या तुम्ही. सरनोबत युवराजासले कुठनं आणायचं, कुठं घेऊन जायचं, ते वाटतं तितकं सोपं नाही बरं का. बघू.
युवराज, मामासाहेब, आमची समजूत घालण्यासाठी आला असाल तर नका घालू आमची समजूत. नका भरीला पाडू आम्हाला. हे जत्रा खेत्रा उत्सव कुठं कुठं जायची इच्छा नाहीये आमची. मामासाहेब, गेले कित्येक दिवस कित्येक महिने आम्ही आमच्या घरट्यापासून दूर होतो. आता परतलो आहोत ते आमच्या घरट्यात विसावण्यासाठी, आमच्या आबासाहेबांच्या पंखात शिरून गुडूप होण्यासाठी. आमचं सगळं चित्त तिथे गुंतलंय मामासाहेब. आम्हाला समजून घ्या, पण किमान काही काळासाठी तरी आम्हाला स्वराज्य, रयत, कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख नको. अहो केलाय कोणी उल्लेख? म्या तोंड तरी उघडले का? आपलंच सवाल, आपलंच जवाब. मामासाहेब, जोपर्यंत आम्ही आबासाहेबांना बघत नाही, भेटत नाही, तोपर्यंत आमचं चित्त थाऱ्यावर येणार नाही. ठीक आहे, मग असं करा, काही दिवस ती कवड्यांची माळ काढून ठेवा. काय? नाहीतर मग तिचा धर्म तरी पाळा. मामासाहेब, अहो तुम्ही युवराज आहे, मला ठाव आहे तुम्ही दमलाय, भागलाय, मन मोडलंय तुमचं, हे मी जाणतो. पण रयतेच काय हो? आपला युवराज आलाय म्हणल्यावर ते खुशच होणार. त्यांना नाही म्हणून चालेल का? हा? आणि त्यांनी जावं तरी कुठं व? अहो एवढं पन्हाळ्याच्या येड्यात भरडून निघालेलं गाव, पर महाराजांवरची भक्ती श्रद्धा कणभर बी कमी नाही झाली त्यांची. अशी गावाकडची गायकवाड, पाटील ही मंडळी काय मागणं हो त्यांचं? हा? का देवीच्या आरतीला तुमच्या हातून गुलाल उधळा, एवढंच मागतात ते. ठीक आहे, समजूत घालतो मी मालेकरांची. मामासाहेब, नाराज झाला? मग हो, अहो काय बी झालं तरी रयतेचं मन राखायचं असतं राजानं. आता त्यांचा हिरमोड करून कसं चालल? एवढं धावत पळत ते आले तुमच्या भेटीसाठी, त्यांची आस कोणी पुरवायची? हा? मामासाहेब, समोरच्याच्या मनात शिरावं ते तुम्हीच. मग काय धाडावा का सांगावा, तुम्ही येताय मग धाडा. पण मामासाहेब, आबासाहेब आले तर? अहो येऊ द्या की. अहो तुम्ही गावाच्या आग्राखातर देवीच्या आरतीला गेलाय म्हणून सांगितल्यावर रागावणार थोडीच, आनंदच होईल त्यासनी. मग ठीक आहे. ठावाय तुमच्यातलं लेकरू बापाच्या गळ्याला मिठी मारण्यासाठी किती उसळतंय ते. तर थोडी कळ काढ. आता फौजेला आराम करू द्या. ठरल्याप्रमाणे गस्त आणि पहारेकरी बदलतील. आम्ही देखील थोडा वेळ आराम करतो, कारण उद्या सकाळी पन्हाळा गाठायचा आहे. या. शंभूराजे, कधी एकदा भेटतोय तुम्हाला असं झालंय. 2.5-3 वर्ष होत आली आपली भेट नाही. आम्ही तुम्हाला पाहिलं देखील नाही. स्वराज्य हितासाठी आपण दूर राहिलो. शंभूराजे, आम्ही तुम्हाला स्वराज्याच्या पटावर तर लावलं नाही ना. अगदी कोवळ्या वयात आम्ही तुमच्या खांद्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या धांदलीत स्वतःचं मूल म्हणून कधी उरीपोटी धरताच आलं नाही हो तुम्हाला ना. कधी तुमचे हट्ट पुरवले गेले. हट्ट करायचे असतात तेही तुम्हाला कधी कळू दिलं नाही. आणि तुमचे हट्ट वेगळेच होते. शिरतळ हातावर घ्यायचं, सतत संकटांशी संघर्ष. आमच्या मागे तुमची फरफट होत राहिली. अफजल खान,
शास्तेखान, आदिलशाह, मिर्झा राजा हे एवढे डोंगरा एवढे की नखा एवढं आमचं लेकरू दिसावं तरी कसं त्यांच्या आडू. पण मथुरा असो किंवा शृंगारपूर असो, तुम्ही मात्र आमची वाट पाहत राहिला. शस्त्रशास्त्रात पारंगत केलं, घोड्याच्या पाठीवर बसण्यात तरबेज केलं, पण आमच्या पोटाशी उभे शिरता आलं नाही कधी तुम्हाला. आज मात्र या गोष्टीची कमतरता वाटते. रयतेचं कमी अधिक पाहिलं आम्ही, पण स्वतःच्या लेकराचं कोड कौतुक करायचं राहूनच गेलं. गावाची पुण्य आहे मोठी. युवराजांची पायदुल गावात जडल. माझ्या डोळ्यांनी उचल ग, राजाचा लोक येणार. आऊ साहेबांनी तयार केले त्यासनी. काही साधं सुद्धा आहेत व युवराज, लय भारी. आपल्या देवीच्या आरतीला येणार आहेत, तेवढं जवळ न बघता येईल बघ त्यासनी. पण गाड्या, लेझिमचा एक डाव खेळायचा बरं का, त्यांच्या मोहर काय तर आणि आपल्या पोरासनी सैन्यात घ्या असा शब्द पण टाकायचा त्यांच्या मोहर. पोरांची लई माणसं आहे बघ. मामासाहेब, तुमचा शब्द आम्हाला खाली पडू द्यायचा नव्हता. कसं आहे युवराज, गाव लय जुनं आहे. म्हणजे इब्राहिम आदिलशाहच्या काळापासून लढवय्य आहे. मसूद मालक, लय प्रेमळ आणि निष्ठावंत लोक. महाराजांवर आतोनात प्रेम, म्हणजे भक्तीच. नाराज झाला असता मामासाहेब, म्हणून तर तयार झालो आम्ही. आता बघा, तुम्ही गेलात ना का पुढली 10 वर्ष त्याच्यावर काढत्या. पण मामासाहेब, तुम्ही गडावरच थांबा आणि आबासाहेब आले की तातडीनं आम्हाला कळवा. लगेच आम्ही रायप्पा आणि ज्योतिजीला सोबत घेऊन जातो. रायप्पा, सांभाळून जाता येता. जी, घोडं तयार ठेवू. या, देवी आईचा आशीर्वाद घेऊन या. येताना चिमुडभर गुलाल आणा माझ्यासाठी. काय सांगणं झालं मामासाहेब. येतो. आई जगदंबे, तू मनोकामना पूर्ण करणारी आहेस. तुझ्याकडे शुद्ध भावनेनं काही मागितलं तर तू ती इच्छा पूर्ण करतेस असं म्हणतात. मग आता आम्ही तुझ्याकडे मागतो आहोत. युवराजांची आणि आबासाहेबांची भेट होऊ दे. त्या भेटीच्या आनंदात पन्हाळा अगदी नाहून निघू दे. आई जगदंबे, आमची एवढी आस पूर्ण कर. सुनबाई, आई जगदंबा आहे ती. सगळी मनोरथा पूर्ण करणारी आहे. मातोश्री, लवकरच आनंदाची वार्ता कानी पडेल. विरहाचा उन्हाळा पन्हाळ्यावर संपेल बघा. पथकाला आदेश द्या. जी. लवकरात लवकर पन्हाळगड गाठू. कधीही एकदा शंभूराजेंना भेटतोय असं झालंय.